नमस्कार मित्रांनो, वेलकम टू टेक ट्रेंड. विसरला नाहीत ना मित्रांनो? गेल्या भागात आपण पेंट, नोटपॅड ह्या सगळ्या व्हिडिओज बघितल्या होत्या मित्रांनो. ओके, आता आपण शिकणार आहोत वर्डपॅड. ओके, सुरुवातीला आपण काय करतो, एखाद्या शिकण्याला सुरुवात करण्याआधी आपण ते जे वर्डपॅड प्रोसेसर आहे त्याचं आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. ओके, तर वर्डपॅड काय आहे, वर्डपॅडचं डेफिनेशन काय आहे? वर्डपॅड इज अ बेसिक वर्ड प्रोसेसर अवेलेबल इन एव्हरी व्हर्जन ऑफ मायक्रोसॉफ्ट. एक बेसिक वर्ड प्रोसेसर आहे ज्यामध्ये आपण वर्ड तयार करतो आणि ते मायक्रोसॉफ्टचं एक सगळ्या व्हर्जनमध्ये असतं. इट कॅन बी यूज टू क्रिएट अँड मॉडिफाय डॉक्युमेंट. यामध्ये आपण काय करतो, एखादं डॉक्युमेंट क्रिएटसुद्धा करू शकतो आणि मॉडिफायसुद्धा करू शकतो. ओके, तर ही आहे याची डेफिनेशन. तसेच आपण शिकणार आहोत मित्रांनो वर्डपॅड. चला, तर आता आपण सुरू करूया शिकायला. तर आता आपण वर्डपॅड बघून वर्डपॅडचे इंट्रोडक्शन शिकायला सुरुवात करूया. ओके, तर इथे आपण सर्चमध्ये टाईप करणार आहोत वर्डपॅड. वर्डपॅड केलेला आहे. ही आहे तुमची विंडो. यामध्ये फाईल टॅब आहे, होम टॅब आहे, व्ह्यू टॅब आहे, क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप, पॅरेग्राफ ग्रुप, इन्सर्ट ग्रुप, एडिटिंग ग्रुप आहे. बरोबर मित्रांनो? ओपन केलं तर तुम्हाला जी तुमची ह्यामधली जी फाईल हवी आहे ती तुम्ही इथून घेऊ शकता. ओके, पुढे आपण बघूया आहे सगळं. सेव्ह, एखादी आपल्याला सेव्ह म्हणजे आपण जे काम केलेलं असतं ते सेव्ह करण्यासाठी. सेव्ह ॲज म्हणजे तुम्हाला तीच फाईल कोणत्या वेगवेगळ्या रूपामध्ये हवी असेल तर. ओपन डॉक्युमेंट टेक्स्ट, प्लेन टेक्स्ट डॉक्युमेंट. प्रिंट केलं तर प्रिंट आहे, क्विक प्रिंट आहे, प्रिंट प्रिव्ह्यू आहे. प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला कळतं की तुमचं एडिटिंग बरोबर आहे का किंवा काही. पेज सेटअपमध्ये तुम्हाला A4 साईज हवा आहे, B4 साईज हवा आहे, लिगल हवं आहे, लेटर साईज हवी आहे, हे सगळं. की इथे लेफ्ट मार्जिन, राईट मार्जिन, टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, लँडस्केप हवा आहे पेज तर लँडस्केपमध्ये येणार. ओके, त्यानंतर आहे सेंड इन ईमेल. तुम्ही जे काही टाईप केलं आहे ते तुम्हाला सेंड इन ईमेलवरती जाणार. अबाउट वर्डपॅडमध्ये वर्डपॅडची पूर्ण माहिती असते. ओके, एक्झिट केलं तर तुम्ही पुन्हा बाहेर जाणार. आता आपण एक्झिट नाही जाणार आहोत. ओके, हा झाला आपला फाईल टॅब. आता होम टॅब. ओके, तर होम टॅबमध्ये बघा क्लिपबोर्ड ग्रुप आहेत. हे जे आहेत हे आहेत टॅब्स आणि हे जे आहेत पर्टिक्युलर त्यांचा ग्रुप बनवलेला आहे ते आहेत ग्रुप्स. ओके, जसं आपला व्हॉट्सअप ग्रुप, हे ग्रुप ते ग्रुप, अशा प्रकारचे. समजलं मित्रांनो? आता इथे हे जे क्लिपबोर्ड ग्रुप आहे हा तो विजिबल नाही दिसत आहे, इनविजिबल ऑप्शन्स दिसत आहेत. आता मी ते स्मॉल माझं नाव लिहिलेलं आहे. ओके, आता बघा त्याला मी सिलेक्ट केल्यावरती बघा इथे कट कॉपी पेस्टचं ऑप्शन काय आहे, विजिबल झालेलं आहे. आता मी ह्याला कॉपी केल्याच्या नंतर पेस्टचं जे ऑप्शन आहे ते विजिबल दिसणार आहे. ओके मित्रांनो, त्यानंतर आहे इथे फॉन्ट स्टाईल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या फॉन्ट स्टाईल आहेत. ओके, त्यासाठी तुम्हाला पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करावा लागेल. त्याची साईज आहे कशी वाढवायची, किती हवी आहे तुम्हाला, 24, 26, 28 ती आहे. बाय डिफॉल्ट तुम्ही इथून वाढवू शकता. इथे बघा चेंजेस होतात आहेत. त्यानंतर आहे बोल्ड. तुम्हाला जे तुम्ही लिहिले ते बोल्ड हवं आहे, इटॅलिक हवं आहे, अंडरलाईनमध्ये हवं आहे. इथे आहे स्ट्राईक थ्रू. आपण बघणार आहोत हळूहळू स्ट्राईक थ्रूचा वापर खूप वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. हे आहे सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट. टेक्स्ट कलर आहे हे जे तुम्ही टेक्स्ट, आणि हे आहे टेक्स्ट हायलाईट कलर. जेवढं तुम्ही टेक्स्ट लिहिलं ते हायलाईट होणार. ओके, त्यानंतर आहे इथे पॅरेग्राफ ग्रुपमध्ये
हा फॉन्ट ग्रुप झाला. पॅरेग्राफ ग्रुपमध्ये आपल्याला इन्क्रीज इंडेंट, डिक्रीज इंडेंट आहे 1 2 3. ओके, साईज आहे, लेफ्ट मार्ज, लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट अँड जस्टिफाय अलाइनमेंट आहे. ओके, हा झाला तुमचा पॅरेग्राफ ग्रुप. त्यानंतर आहे पॅरेग्राफ. पॅरेग्राफ तुम्हाला कसं सेट करायचं असेल तो पिक्चर, एखादं पिक्चर तुम्हाला इथून घ्यायचं असेल तर इथे तुम्ही घेऊ शकता. पण हे कोणते आहे, इन्सर्ट ग्रुपमध्ये. पॅरेग्राफ ग्रुप, इन्सर्ट ग्रुप. मग डेट अँड टायमिंग सिलेक्ट करू शकता. एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला हवे असेल तर ऑब्जेक्ट घेऊ शकता, जे तुम्ही एक्सेल फाईल वगैरे बनवली असेल. त्यानंतर आहे एडिटिंग ग्रुप. आता इथे तुम्ही जे काय टाईप करता, फाइंड, त्याच्यामध्ये इन टाईप केलं तर फाइंड करणार. रिप्लेसच्या ऐवजी म्हणजे इनच्या ऐवजी तुम्ही वेगळा वर्ड टाकू शकता. रिप्लेस, सिलेक्ट ऑल, ऑटोमॅटिकली ऑल सिलेक्ट. ओके, हे तुम्हाला क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप, पॅरेग्राफ ग्रुप, इन्सर्ट ग्रुप, एडिटिंग ग्रुप हे तुम्हाला कळालं आहे मित्रांनो. म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन आहे. प्रत्येकाचे ग्रुप बनवून दिले, जसे आपला स्कूल ग्रुप असतो, कॉलेज ग्रुप असतो, तशा प्रकारे यांचं बनवून दिलेलं आहे. नंतर आहे व्ह्यू टॅब. व्ह्यू टॅबमध्ये झूम ग्रुप आहे, शोअर हाईट ग्रुप आणि सेटिंग ग्रुप आहे. आता हे झूम इन, झूम आउट, किती तुम्हाला झूम इन, झूम आउट हवं आहे, 100% हवं आहे तुम्हाला. त्याची साईज इथे बघा, ही तुमची आहे रुलर. तुम्हाला जर रुलर हवी असेल तुम्ही ती रुलर ठेवू शकता, नको हवी असेल तर तुम्ही टिक करू शकता. स्टेटस बार इथे तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही इथे तुम्हाला झूम आउट, झूम आउटचं स्टेटस, झूम आउटचं ऑप्शन जे आहे ते तुम्हाला इथे शो करते स्टेटस बारवरती. स्टेटस बार नको हवा असेल तर तुमचं जास्त लक्ष नाही जाणार खाली मित्रांनो. त्यानंतर आहे वर्ड रॅप. वर्ड रॅप नॉर्मली गरज नसते आपल्याला, एक्सेल्समध्ये याचा उपयोग होतो, पुढे आपण बघू. आता आपण वर्ड रॅप, रॅप टू रुलर, रुलर बरोबर रॅप टू विंडो, नो रॅप, रॅप टू रुलर, रुलरच्या एवढंच आपल्याला तेवढं रॅप करायचं. मेजरमेंट युनिट्स आहेत, इंचेस हवेत तुम्हाला. रुलर्समध्ये काय चेंजेस, इंचेस हवेत, सेंटीमीटर्स हवेत, पॉईंट्स हवेत, पिकास आहेत. ओके, झूम आउट, झूममध्ये शुअर हाईटमध्ये रुलर आणि स्टेटस बार आहे. वर्ड रॅप आणि मेजरमेंट युनिट्स हे सेटिंग ग्रुपमध्ये आहे. अशा प्रकारे हे तुमचं वर्डपॅडचं झालं इंट्रोडक्शन. आता मित्रांनो याच्यामध्ये काय नाही आहे, जसं नोटपॅडमध्ये आपल्याला वेगवेगळा अजून एक टॅब ओपन करण्यासाठी प्लस होता, तो इथे नाही आहे. ओके, ते डिरेक्टली सेव्ह ऑप्शन आहे. सेव्ह ऑप्शन दिलेलं आहे. जे तुम्ही काही फाईल असेल तुम्हाला लिहिलेली असेल, टाईप केलेली असेल ती तुम्ही सेव्ह करू शकता. आता मी हिला सेव्ह करते आहे वर्डपॅड. ओके, आणि इथे मी डेस्कटॉपला करते. नॉर्मली टेक्स्ट असं डॉक्युमेंट असेल तर टेक्स्ट, ओके, इथून मी केलं आहे म्हणून. त्यापेक्षा तुम्ही डिरेक्टली सेव्ह करा, म्हणजे तुम्हाला सेव्ह डॉक्युमेंट, रिच टेक्स्ट कळत नसेल तर ऑफिस XML डॉक्युमेंट वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्याचं टाईप ठेवू शकता. ओके, वर्ड पॅटर्न, वर्ड पॅड, डेस्कटॉप, सेव्ह. अशा प्रकारे मित्रांनो आपला वर्डपॅडचं इंट्रोडक्शन पूर्ण झालेलं आहे. तुम्ही त्याचा व्यवस्थित सराव करा. कुठे कोणत्या ग्रुपमध्ये काय आहे ते तुम्ही योग्य प्रकारे शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला शिकवलं जाईल त्यावेळेला तुम्हाला ते शोधायची गरज नाही पडणार मित्रांनो. बरोबर मित्रांनो. आता मी तिथे थँक्यू टाईप करत होती, तर तुमच्यासाठी थँक्यू सरत होते, पण ते नाही झालं. त्यासाठी मला इथे काय करावं लागेल, मिडरला टाईप करावं लागेल थँक्यू. ओके, आणि त्याच्या प्रकारे तुम्हाला मी इथून बाय डिफॉल्ट वाढवते आता साईज. ओके, अशा प्रकारे तुम्हाला मिडलला हवं आहे तर तुम्ही मिडलला
घेऊ शकता. ते आपण पुढे बघणार आहोत. तुम्ही आता पाहिलीत व्हिडिओ, म्हणून मी तुमच्यासाठी थँक्यू लिहून दाखवलेला आहे. तोही बघा मी कसा प्रकारे लिहिलेला आहे. ओके मित्रांनो, चला तर भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.